शेकडो वर्षापूर्वी जी तांब्या पितळेची भांडी विहिरीतून यायची त्यामध्ये आजही भात किंवा प्रसाद शिजवला जातो आणि भाविकांना किंवा जे फकीर असतात कुंडातून त्यांना शिजवलेला भात आवळ्याचं लोणचं अशा पद्धतीने कुंडातून मातीच्या दिलं जातं. हा एक इतिहास आहे. नमस्कार, मी तुमचा फूडी सचिन आज आलेलो आहे आपल्या ईश्वरपुरातील संबाप्पा बुवाफन मठामध्ये. 15 दिवस जवळजवळ हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा उरूस चालतो. लाखो हजारो भाविक इकडे दर्शनाला येतात. पहिल्यांदा इथून पार्सल घ्यायचं आहे. त्यामध्ये एक वस्त्र आणि हाताला दोरा दिलेला असतो. मटकरी दादांचं दर्शन घ्यायचं आहे. आपण आतून घ्या किंवा इथून घ्या, दोन्हीकडूनही ह्या प्रोसेस करून घेऊ शकता आणि त्यातून जे टोकन तुम्हाला मिळतं ते टोकन तुम्ही देऊन जो प्रसादाचा कुंडा दिला जातो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं खिडकी आहे त्यामध्ये टोकन द्यायचं आणि घ्यायचं आणि संध्याकाळी तुम्ही जे फकीर पूजन करणार आहे तेव्हा त्यामध्ये वापर करायचा आहे. डॉक्टर साहेब काय नमस्कार, सेवेत आहे म्हणा. चाल इथं टोकन द्यायचे आणि तुम्ही वाळला किंवा शिजवलेला भात आणि त्यावर आवळ्याचं लोणचं दिलं जातंय ते घेऊन यायचं आहे. बॅक साईडला आल्यानंतर इथं ह्या शिष्यांच्या समाध्या आहेत. ते भव्य दिव्य मठ तुम्हाला दिसतंय आणि लाखो भाविक गर्दीमध्ये थांबून दर्शन घेतात. संध्याकाळी हे फकीर पूजन अशा पद्धतीने करायचं असतं. कोण शाकाहारी किंवा कोण मांसाहारी अशी ज्याच्या त्याच्या प्रथेप्रमाणे लोक करतात. तात्या साहब की दोस्तोर दिन, अन्ना साहब की दोस्तोर दिन, अप्पा साहब की दोस्तोर दिन, काका साहब की दोस्तोर दिन, से शकरगंजी बुवाफना की दोस्तोर दिन. आता खरं झालं बघ.